52वी हिंद केसरी कुस्ती स्पर्धा सातारा या ठिकाणी होत आहे आणि सायंकाळच्या सत्रामध्ये पैलवान पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध पैलवान रजत मंडोती अशी असणार आहे आणि पैलवान महेंद्र गायकवाड विरुद्ध पैलवान अनिरुद्ध अशी कुस्ती असणार आहे। बऱ्याच जणांना वाटते की ही कुस्ती कसं काय, कारण की विजेते पैलवान ती आहेत आणि हिंद केसरीचा वेगळा नियम असतोय, ते पैलवानच सांगतील। पैलवान आता कुस्त्या कशा येणार? सर आता क्रॉस असते सेमीफायनल, जो जिंकलाय वरचा आपला म्हणजे माझ्यासोबत जिंकलेला अनिरुद्ध पैलवान जो खालचा आपला हारलाय आपल्या महाराष्ट्राचा महेंद्र, ती क्रॉस सेमीफायनल होणार आणि वरचा म्हणजे खालचा आपला जो जिंकलाय आणि मी हारलेलो आहे ते आता अजून एक सेमीफायनल होणार। पण ते असं का होतंय, म्हणजे पहिल्यापासून नियम आहे? पहिल्यापासून सर म्हणजे पहिली हिंद केसरी आल्यापासून तसापासून नेहमी हा पहिल्या कुस्त्या मैदानी व्हायच्या, आता फक्त थोडस बदल करून हे चालू। आता तुमची रजत बरो कुस्ती येणार, त्यात तुम्ही विजेता झालात, तिकडनं जर महेंद्र विजेते झाले तर तुमची दोघांची कुस्ती ही हिंद केसरीसाठी येणार, महाराष्ट्राची हिंद केसरीला सगळ्या मान्यवरांना बघायला नक्कीच। आणि दोन्ही आपले पहलवान आहेत, दोघाही पहलवानांना शुभेच्छा, तसे चारही पहलवानांना शुभेच्छा, कारण ते पण बाहेरचे जरी पहलवान असले तरी चांगले पहलवान आहेत। पण साहजिकच पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांना खूप मोठी संधी आहे, त्यांना शुभेच्छा, धन्यवाद। महेंद्र गायकवाड विरुद्ध अनिरुद्ध अशी कुस्ती असणार आहे। आपल्यासोबत कोच सर आहेत जे की शरद पवार साहेब कुस्तीतले, आणि त्यांच्याबद्दल आपण नंतर जाणून घेऊया। अगोदर महेंद्र यांच्याबद्दल जाणून घ्या। वस्ताद महेंद्र एक असे पहलवान आहेत, शांत संयमी नम्र पहलवान आहेत, टॉपला असणारे सध्या, कारण विजय भाऊ चौधरी यांच्यासोबत खूप चांगली कुस्ती झाली आणि तसं विजय भाऊ चौधरीचं पण खूप कौतुक आहे, कारण 40 पेक्षा कदाचित त्या दरम्यान वय असेल आणि रोज ड्युटी करायचं, रात्रीचे 12-1 वाजतात, परत त्यातनं गेलं तर त्यांनी खूप कुस्ती केली। महेंद्र काय रोज तालमीत आहेत, तावातले प्लेयर आहेत, चांगले आहेत, पण ते विजय चौधरीने पण कुस्ती केली। ह्या कुस्तीकडे काय कशा पद्धतीने तुम्ही बघताय? नाही, तसं विजय चौधरी भाऊंला मानलं पाहिजे, म्हणजे एवढं कुस्ती करणं एखाद्या टॉपच्या प्लेअर संघ ते भाग्यच म्हणावं लागेल। पण तसं महेंद्रने कुस्ती त्याप्रमाणे एक हिशोबाने 10-0 करायला पाहिलं होतं, म्हणजे महेंद्रच्या लेवलने, का तर इंडियातला 1 नंबरचा पैलवान म्हणतात, मग त्याप्रमाणे तुम्ही 1 नंबरचा पैलवान तर मग तुम्ही त्याची कुस्ती केली पाहिजे होती ना। तर आज 39 वर्षाचा तर पैलवान तुमसंग तर 12 मिनिट खेळत असला तर जरा थोडस काहीतरी माणसांना वाटतंय वेगळं। नाही, विजय भाऊ म्हणजे ट्रिपल महाराष्ट्र केसरी अनुभव आहे, पण वय साथ देणार नाही, कारण किती जरी चांगला पहलवान आहे, काही मर्यादा असतात, पण तिथं विजय भाऊचं कौतुक केलं पाहिजे। शेवटी भावनिक क्षण पण होता, पण कुस्ती ते कुस्ती आहे, पण त्या गोष्टीचं मानलं पाहिजे की विजय भाऊ हे काटा कुस्ती खेळल्यात। एक गैरसमज पण समाजामध्ये वेगळी चर्चा चालू होती, विजय भाऊ आता हिंद केसरी होणार, असं होणार, शेवटी काय खाडा टाकलेला आहे। विजय भाऊने काय म्हणले की जनता चांगले केले तरी नाव ठेवते आणि वाईट केले तरी नाव ठेवते, त्यांना नाव ठेवायला काय तीच नाही। का शेवटी कसं होतंय, विजय भाऊ आज एवढ्या वयात करणं भाग्य म्हणावं लागेल, का तर एवढ्या गोष्टीमध्ये शक्य नाही होणं। आज 20-25 वर्षाचा पैलवानच म्हणतो मला लई झालं, मला ते दुखतंय, मला हे होतंय, मग त्यांना मांडलं पहिला। आणि हुशार पैलवान, एवढा हुशार आहे की कुठल्या क्षणाला काय करायचं हे त्यांना माहित होतं, पण आता शेवटी वयाच्या मर्यादेने त्यांनी म्हणजे मुवमेंट चालली नाही। महेंद्र बी चांगले आहेत ना, कदाचित दुसरं कोण असलं असतं तर विजय झाले असते, फसवलं असतं, त्यांचं जुनं डाव आहेत ना। तसं बघितलं आपला विक्रम भोसले, त्यांच्यावरती चांगली कुस्ती केली, विक्रम भोसले तावातला पहलवान आहे, 3 नंबर जोडीत आहे ना इकडं, म्हणजे चांगला आहे, म्हणजे असं काही वाईट नाही ते। अनिरुद्ध आणि पृथ्वीराज मोहोळ आणि रजत मंडोती विरुद्ध महेंद्र गायकवाड विजय झालेत, पण या दोन्ही कुस्तीमध्ये ते बाहेरचे पहलवान विजय झालेत। मग परत एकदा यांची अशा कुस्त्या कसा हिंद केसरीला कशी खेळतील, हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। काय नियम असतात हिंद केसरी? हे काय म्हणजे जुन्या पहिल्यापासून नियम आहेत, क्रॉस सेम फायनल, शेवटची 4 कुस्त्या ह्या होणारच, कोणी नाही खालच्या गटापासून 55 पासून ते ओपन पर्यंत हिंद केसरी टायटल पर्यंत, महिलाच्या असू द्या मुलांच्या असू द्या, ती क्रॉस सेम फायनल असतात। मग आता समजा आता महेंद्रने रजत कोण हरला, आता अनिरुद्ध संग खेळणार, अनिरुद्धला हरवलं तर महेंद्र फायनल जाणार, आणि तिकडून रजतला जर हरवलं पृथ्वीराजने तर हे दोन्ही आपले पैलवान महाराष्ट्रातले परत फायनलला येऊ शकते। जर समजा आता झालेल्या कुस्तीमध्ये महेंद्र गायकवाड इकडनं विजय झाले असते, तिकडनं पृथ्वीराज मोहोळ जर विजय झाले असते, ही कुस्ती कशी आली असती? ही आली नसते, का तर परत हे सांग आता आपण ठरलंय, आता आपण काय म्हणलं की रजतची आता मोहोळची येणार, मग तसंच आता परत यांची दोघांची आली असते काय? नाही, त्यांचा जोडीदार चेंज झाला, जोडीदार चेंज झाला असता ना। आता काय होतंय, आता महेंद्र गायकवाड हरला आपला आणि जिंकला असता तर ही क्रॉस खेळावं लागला असतं ना परत,
तेच प्रमाण आहे, काय दुसऱ्या ह्यात काय म्हणजे बदल नाही. आता म्हणजे महेंद्र आता गायकवाड फायनलला आपलेच पहलवान येणार आहेत, फक्त जोडीदार चेंज असणार आहे. सकाळी जी कुस्ती झाली त्यांचा जोडीदार चेंज असणार. हा आणि त्यात ह्याच्यामध्ये- कोणी होईल ते टायटल. आता ह्याच्यामध्ये काय होतंय, दोघांनी कुस्ती जर शांत डोक्याने केल्या तर दोघे महाराष्ट्रातले पैलवान आपल्या फायनलला येऊ शकतात. आणि थोडे गडबड केली किंवा काय झालं तर जरा होऊ शकतं. पण आता इथं कसं आहे, हरियाणा, दिल्ली, पंजाब आहेत, आता पंचायत किंवा काय आहे, ती शेवटी आपल्या निरपेक्षपणा चालला हा, पाहिजे. पण महाराष्ट्रात येऊन सुद्धा ती दादागिरी करतात आपल्यावर. झाल्यात काही गोष्टी. हा, ते दादा लवटे सरांचे पण काही तक्रारी होत्या. तक्रार म्हणजे काय झालं, ते पंच होता मधल्या मॅटवर आणि त्यानं दुसऱ्या मॅटवरची कुस्ती, मातीतल्या कुस्ती चालली होती तिथं, हा, तर त्यानं येऊन तिथं कोचिंग घेऊन सांगतोय, हा. तू रिप्ले आहे ना, तू कशाला येऊन सांगतोस ना. बरोबर. होय, पुढे बघा. तर ते त्यानं तसं नाही केलं पाहिजे ना. हा, तुझं काम काय, पंच आहे ना, तू पंचाचं काम कर ना. बरोबर. मग परत होतं की मग चर्चा होती, मग परत पंचांना मारलं, पंचांना हा. शिवाय दिल्या. मग तुमचं काय काम आहे, तुम्ही ते करा ना. मग तुमच्या पैलवानाला तुम्हाला वाटते तर मग तुम्ही पहिल्यापासून त्याला हे करा ना. शरद पवार जे पहलवान आहेत, आज कोच जरी असलं, वस्ताद जरी असलं, एकेकाळचे तुफानी पहलवान होते आणि हिंद केसरीला मेडल आहे, महाराष्ट्र केसरीला 6-7 वेळा गोल्ड आहे. तेच सांगतील तुमचे हिंद केसरीला किती मेडल आहेत? माझे 10, 11, 12 10, 11, 12 3 गोल्ड आहेत. पुण्यामध्ये लोणीकंदला झालं, 10 पुण्याला झालं, हा 11 11ला औरंगाबादला झालं, संभाजीनगर. हा, आणि नंतर 12ला ह्याला झालं, कोल्हापूरमध्ये झालं. हिंद केसरीचं का महाराष्ट्र केसरीचं म्हणतात? नाही, हिंद केसरीच. म्हणजे 3 वर्ष महाराष्ट्रातच हिंद केसरी, हो, म्हणजे बाहेरच्या राज्यात झालेलं नाही. नाही एक पुण्या म्हणजे म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात झाली. कसं काय बरं असं? आता प्रत्येकाने म्हणजे घेतलं तेव्हा हिंद म्हणजे केसरी जास्त क्रेज असणार त्यावर. क्रेज आता बी आहे, पण जरा थोडस मधल्या काळामध्ये जरा हे काळामध्ये, झाल्यामुळे जरा ते हे झालं. पण ह्या स्पर्धेला त्या दृष्टिकोनातून बघत होते लोक काही, परंतु खूप चांगल्या कुस्त्या झाल्या या स्पर्धेत. हा, म्हणजे आता कसं होतं, माणसांना काय वाटत होतं की आता सगळ्या गोष्टी मॅनेज होत्या किंवा काय गोष्टी होत्या, पण हे काय नाही, माणसांचं काय आहे की लांडगाला रे लांडगाला असा झाला हा, पण प्रकार. ते चुकीचं बोलायला नाही पाहिजे. तुम्हाला कुस्त्या बघायला यायचे, तुम्ही बघायला यायचं नसतं तर नका येऊ तुम्ही, पण एखाद्या पैलवानांची किंवा एखाद्या तालमीची किंवा एखाद्या वस्तांची कुठल्याही बी असू द्या, तुम्ही चर्चा किंवा पैलवानांची चर्चा करू नका, बाबा आता नाही ह्याला इकत घेतलं जाईल किंवा ह्याला ही केलं पाहिजे, काय म्हणजे ही नाही ना. अहो, शेवटी प्रत्येकाला टायटल पाहिजे, नाव पाहिजे. हा. तर आज विजय चौधरी का त्याला स्वतःला वाटत होतं म्हणून त्यानं करायला प्रयत्न केला ना, त्यानं थोडंच कोणाला हे केला काय करायला, नाही मला हेच करायचं म्हणलं तर काही केलं असतं, पण नाही ना, ते संयम पैलवान नाही, मला कुस्ती माझ्या अजून त्यानं तयारी करू शकतो, म्हणजे 100%. काय सांगू शकत नाही. पण आज विजय चौधरीने एवढं तयारी केली आहे, तेवढी महाराष्ट्रातली पैलवान अजून तयारी करत नाहीत ओपनची. बरोबर. म्हणजे काय नेमकं मोठ्या पैलवानाला गर्व येतो किंवा म्हणजे असं काय, म्हणजे मला वाटत नाही, काय भानगड कळत नाही. 3 वेळेस हिंद केसरीला गोल्ड आहे आणि महाराष्ट्र केसरीला किती गोल्ड आहेत, किती मेडल आहेत? माझे 6 गोल्ड आहेत आणि 2 सुवर्ण आपलं रौप्य पदक आहे. आता हिंद केसरीला फायनल कोणाकोणाबरोबर आल्यात? आता ते सतपाल आखाड्यातलंच होतं, देवी सिंग म्हणून, 2 वेळा त्या संघ आली आणि एक हरियाणाचं होतं. आता त्यांचे एवढे काय नाव म्हणजे आपल्याला नाही ते नाव. हा, पण तेव्हा बी असेच राऊंड 5-5 मिनिटाचे राऊंड होते आणि तेव्हा 1-1 पॉइंटवर आम्ही लढलोय सर त्या टायमिंगला. आता पॅशी वगैरे होतं, पण तेव्हा पहिला पॅशी वगैरे नव्हता. तर 1-1 मिनिट माणसांना 10 सेकंदात 4 पॉइंट होते, 5 होते, काय होते. पण आज 6-6 मिनिट खेळणं पैलवानाला शक्य लय गोष्ट, म्हणजे माणसाला मजा वाटते. त्यानं काय कुस्ती केली, त्यानं कसा खेळला, ज्याला तिथं आतमध्ये जातो त्यालाच कळते की काय आपल्याला बेंबीपासून ताकद लागते किंवा काय. प्रत्येकाला वाटतं ही जिंकला पाहिजे, त्याला वाटतं ही जिंकला पाहिजे, हारला नाही पाहिजे. पण आता शेवटी कसं असं ह्यामध्ये कष्ट आणि तुम्ही गुरुला किती मानताय, आई वडिलांना किती मानताय, नाही का बाबा? आशीर्वाद, जनतेचा तुम्ही आशीर्वाद किती घेताय, नाही का, आणि जनता तुमची पाठीशी किती, संयम पण तेवढा पाहिजे. नक्कीच. या स्पर्धेबद्दल काय सांगाल? बक्षीस पण चांगला आहे, आयोजकाबद्दल काय सांगाल? आता साहेबराव पवारांनी म्हणजे चांगल्या स्पर्धा घेतल्या, तर बुलेट होत्या, पण बुलेट काही समजा नाही का. पण आता स्प्लेंडर वगैरे आहे, 2 नंबरला 50,000 आहेत असं कळतंय, पण अजून काय 3 नंबरला काय माहित नाही. पण 3 नंबरवाल्यांना पण काही ना काही भेटलंच पाहिजे. पण काय होतंय, काय गोष्टीला भेटत नाही 3 नंबरवाल्यांना किंवा गिनलं जात नाही. आता 57चे प्लेयर असतात, आता आम्ही 57चे प्लेयर होतो पहिलं,
आम्हाला एवढं जास्त गिनत नाही महाराष्ट्र केसरीला. अहो महाराष्ट्र केसरीच्या दर्जाचं मेडल आहे ती 57. बरोबर. पण ती फक्त महाराष्ट्र केसरीला तुम्ही काय करताय किंवा हिंद केसरीला गदा देताय, त्याच्यामुळे तुम्ही त्याची वाहवा करताय. पण खालच्या प्लेअरचं काहीच नाही. मग खालचा पैलवान 57चा कसं काय वर येणार? 57 झालं 61 65 वरचे कसे काय पैलवान वर येणार मला सांगा ना. आणि आजकाल काय झाले पैलवानांना, मग जाऊ दे आपण स्पर्धेत काय आपली हवाच होत नाही किंवा म्हणजे नाही का माणसं इज्जत देत नाहीत एवढा पैलवान आहे म्हणजे काय झालं. मग आज माणूस काय झाले पैलवान सगळे 500 रुपयापासून ते ओपन पर्यंत सगळे मैदानावर बाहेरच आहे, मैदानालाच खेळायचं. मग त्याच्यामुळे आपलं पैलवान ऑलिम्पिकला जात नाही, एशियन चॅम्पियनशिप नाही, वर्ल्ड चॅम्पियनला जात नाहीत. म्हणजे नाही का आज राहुल नानाने केलं तसं महाराष्ट्रातला पैलवान आता नाहीच. म्हणजे कुठल्या तालमीतला असू द्या त्यांना टार्गेटच नाही, त्याला हे झालं पाहिजे आपण ते केलं पाहिजे, तसलं काहीच टार्गेटच नाही. तुम्हाला काय वाटतं याच्यावर? नक्की नाही, बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते अगदी 100% आणि तुमचा अनुभव आहे, वस्ताद आहे, त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही म्हणताय त्यात तथ्य आहे. गटातले पलवान तेवढेच महत्वाचे आणि आमचं बी दुर्लक्ष काय होतंय ओपनच्या पलवानाच्या नादानं दुसऱ्या गटातल्या पलवानाकडे दुर्लक्ष होतं. व्हिडिओ करायला सुद्धा वेळ मिळत नाही कारण की ओपनच्या इकडं टायटलचे कुस्त्या चालू असतात. हा, आणि आता काय ह्याच्यामध्ये म्हणजे सगळ्या मीडियाला माझं एक सांगणं आहे की पलवान तर तुम्ही काय करा की तेच व्हिडिओ किंवा तेच वारंवार त्या पैलवानाला शब्द विचारणं किंवा काय नाही का ते नका. शरद पवार साहेब जे आहे ते हिंदी केसरी महाराष्ट्र केसरीलाही टायटल आहेत आणि आजच्या स्पर्धेबद्दल ते सांगितलेलं आहे. आता दोन्ही पैलवान आपले आहेत, पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड, दोन्ही पण हिंद केसरी उप हिंद केसरी दोघांपैकी व्हावं ही प्रार्थना करतो आणि शुभेच्छा देतो. वसप काय सांगा? तुम्ही दिले तेच मी पण शुभेच्छा देतो दोघांना पण. दोघांनी चांगलं लढावं आणि जनतेचा आपले आशीर्वाद घ्यावा. कारण जनता आता त्यासाठी महाराष्ट्रातले पैलवान 2 जण आहेत म्हणून ते येणार. हरले बी असले तर ते हरले नाहीत. संध्याकाळच्या कुस्त्या खऱ्या महत्वाचं आहे. फायनल म्हणजे सेमीफायनल खऱ्या कुस्त्या आता म्हणजे ते त्यातनं जिंकला तर ते फायनलला जाणार आहे आता. त्याच्यामुळे सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेने साताऱ्यातले जेवढे पैलवान आजी माजी असतील किंवा त्यांनी सगळ्यांनी कुस्तींचा हिंद केसरी लाभ घ्यावा. धन्यवाद.